अनेकांच्या घरात आपण बांबूचे रोप पाहतो. बांबूचे रोप घरात लावल्यास पैशांचा योग वाढतो अशी श्रद्धा आहे. पण ते रोप कोणी भेट दिले तर चालते की आपण स्वतः विकत आणावे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. फेंगशुई शास्त्रात लकी बांबू या रोपाला सुख, समृद्धी, प्रगती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. घरात किंवा ऑफिसमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी बांबू ठेवल्याने तेथील वास्तुदोष दूर होतात आणि भाग्योदय होतो अशी लोकांची धारणा आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो की बांबू रोप जर आपल्याला कोणी भेट म्हणून दिले तर ते चांगले की आपल्या स्वतःच्या पैशांनी विकत घेणे चांगले? फेंगशुई शास्त्रानुसार स्वतः विकत घेणे आणि कोणी भेट म्हणून देणे या दोन्हींना वेगळे महत्त्व आहे. फेंगशुई शास्त्रानुसार जर तुम्हाला बांबू ट्री कोणीतरी भेट म्हणून दिलं तर ते सर्वात जास्त शुभ आणि अतिशय प्रभावी मानलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती बांबूचे रोप तुम्हाला प्रेमाने, चांगल्या भावनेने ते भेट म्हणून देते तेव्हा त्या व्यक्तीच्या सकारात्मक भावना आणि सदिच्छा त्या रोपामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतात. परंतु आपण कोणाला ते द्या म्हणून नाही तर ते कोणी स्वतःहून भेट दिले तर ते अतिशय चांगले असते. भेट मिळालेला बांबू घरात ठेवल्यास घरात माता लक्ष्मी येते, त्याबरोबरच सुख, समृद्धी आणि नशिबाची साथ देखील मिळते. जर तुमच्याकडे बांबू ट्री कोणी भेट दिले नसेल किंवा देणारही नसेल तर ते स्वतःहून विकत देखील घेता येते. परंतु ते विकत घेताना आणि घरात, ऑफिसमध्ये ठेवताना त्याचे नियम देखील पाळावे लागतात. स्वतः रोप विकत घेताना मनात कोणताच नकारात्मक विचार आणू नका. चांगल्या भावनेने ते रोप घरी आणावे. बांबू रोप खरेदी करताना रोप हिरवेगार, मजबूत खोड आहे का ते पाहावे. पिवळे पडलेले किंवा सुकलेले घरात आणू नये. बांबूच्या रोपात असणाऱ्या कांड्यांच्या संख्येला अतिशय महत्त्व आहे. या कांड्या दिसायला साधारण असल्या तरी प्रेम, वैवाहिक जीवनात यश आणि सुसंवाद आणतात. या कांड्या आनंद आणि संपत्तीचे प्रतीक आहेत. मानसिक आरोग्यासाठी या कांड्या उत्तम असतात. व्यवसायात प्रगती तसेच नोकरीमध्ये प्रगती करून धनलाभ आणतात. परंतु बांबूमधील कांड्याची संख्या 4 असेल तर ते रोप घेऊ नका, कारण ते अशुभ मानले जाते. बांबू हे पूर्व दिशेला ठेवल्यास आरोग्य आणि कौटुंबिक सुख लाभते आणि आग्नेय दिशेला ठेवल्यास धनलाभ आणि समृद्धी वाढते. बांबूचे रोप घरात असणे महत्त्वाचे आहे, तितकेच त्याची काळजी घेणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छ पाणी वापरा. आठवड्यातून एकदा पाणी बदला आणि घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी कडक ऊन येत असेल त्या जागी ते रोप ठेवू नका आणि वेळोवेळी सुकलेली पाने काढून टाका. अशा पद्धतीने तुम्ही बांबू ट्रीची काळजी घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.